नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर आणि सामान्य ज्ञानाच्या या लाईव्ह सेशन मध्ये सहर्ष असे स्वागत करीत आहे। शिकत आहोत इतिहासामध्ये मध्ययुगीन भारताचा इतिहास। मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये घटक क्रमांक 1 भारतावरील परकीय आक्रमणे व भारतातील परकीय सत्ता। यामध्ये भारतावरील परकीय आक्रमणे हा टॉपिक झाला, सुलतानशाही झाली आणि आता आपण शिकत आहोत मुघल साम्राज्य, मुघल सम्राट। आणि मग या मुघल सम्राटापैकी एक महत्त्वाचा मुघल सम्राट जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, तो मुघल सम्राट आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये शिकायचा आहे, औरंगजेब। मुघल सम्राट औरंगजेब। आता कुठलाही मुघल सम्राट शिकत असताना तुम्हाला त्याचा कालखंड माहिती असायला पाहिजे, तो कितव्या क्रमांकाचा आहे ते माहिती असायला पाहिजे। पहिली गोष्ट की हा जो मुघल सम्राट आहे, 1 नंबरला बाबर, 2 नंबरला हुमायून, 3 नंबरला अकबर, 4 नंबरला जहांगीर, 5 नंबरला शहाजहान, म्हणजेच औरंगजेबाचा 6वा क्रमांक आहे, एकूणातला 6वा मुघल सम्राट। दुसरी गोष्ट की या मुघल सम्राटांचे 2 गट पाडले गेलेत, पहिले 6 ग्रेटर मुघल सम्राट आणि नंतरचे 9 किंवा 11 लेटर मुघल सम्राट। आणि म्हणून ग्रेटर मुघल सम्राटांपैकी हा शेवटचा आहे, शेवटचा ग्रेटर मुघल सम्राट म्हणजे शेवटचा शक्तिशाली मुघल सम्राट। खरं तर याच्याच कट्टर धोरणामुळे, याच्या चुकीच्या धोरणामुळे मुघल साम्राज्याला उतरती कळा लागलेली। मात्र सर्वात मोठ्या प्रदेशावर राज्य करणारा मुघल सम्राट कोण? औरंगजेबच होऊन गेला। सर्वात जास्त काळ राज्य करणारा मुघल सम्राट अकबर, मात्र सर्वात मोठ्या प्रदेशावर राज्य करणारा मुघल सम्राट औरंगजेब आहे। दोन्हीतला फरक लक्षात राहू द्या। ओके, याच्यानंतर अजून एक फसवणारा प्रश्न आला होता, आपल्या दरबारामध्ये सर्वाधिक हिंदू अधिकाऱ्यांची नियुक्ती करणारा मुघल सम्राट कोण? सगळ्यांनी अकबर लिहिला, अकबर नाही औरंगजेब। का बरं? तर आपल्या सभोवती असणाऱ्या हिंदू सत्ताधीशांना बुडवण्यासाठी, त्यांच्यामध्ये फोडा आणि झोडाचं राजकारण याने केलं आणि मग अनेक हिंदू अधिकाऱ्यांना खोटे खोटे पद, खोटे वचन त्यानं बहाल केले, दरबारात हजर करून घेतले। कशासाठी? तर बाकीच्या सत्ता बुडवायच्या, संपायची। आणि म्हणून सर्वाधिक हिंदू अधिकाऱ्यांची आपल्या दरबारामध्ये नियुक्ती करणारा मुघल सम्राट औरंगजेब आहे। सर्वात वेगाने साम्राज्य विस्तार करणारा मुघल सम्राट औरंगजेब आहे। ओके, हे काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवायचे। चला, औरंगजेबाबद्दल एक एक घटना पाहायची। आता औरंगजेबाचा क्रम पाहिला, औरंगजेबाचा कालखंड माहिती असायला पाहिजे। साम्राज्याचा, सम्राट पदाचा कालखंड परीक्षेला येत असतो, तर 1658 साली औरंगजेब गादीवर बसलाय शहाजहानला, म्हणजेच त्याच्या वडिलांना तुरुंगात टाकून, आणि 1707 रोजी औरंगजेबाचा मृत्यू झालाय आणि सम्राट पदही गेलं। ओके, झालं, एकूणातला क्रम पाहिला, कालखंड पाहिला। आता औरंगजेबाची नावं वगैरे हा सगळा जीवन प्रवास आपण क्रमाने पाहणार आहोत। चला नेक्स्ट, औरंगजेब। औरंगजेबाचे वेगवेगळ्या नावापैकी राज्याभिषेक केला तेव्हा औरंगजेबानं स्वतःला एक उपाधी धारण केली, ती म्हणजे आलमगीर। आलमगीरचा अर्थ होतो जगज्जेता, विश्वविजेता। याच्यानंतरही अशाच पद्धतीची आलमगीर नावाची उपाधी अजून एका मुघल सम्राटानं धारण केली, म्हणून त्याला द्वितीय आलमगीर म्हणतात। आणि म्हणून औरंगजेब प्रथम आलमगीर आहे, आलमगीर प्रथम किंवा पहिला आलमगीर। ओके, अजून एक महत्वाचा की मुघल सम्राटांना गाझी ही सुद्धा उपाधी असायची, म्हणजे धर्मयोद्धा। दानी ही सुद्धा उपाधी असायची। पातशहा, पातशहालाच बादशाह असं सुद्धा म्हणतात, बादशाह किंवा पातशाह। याच औरंगजेबानं आपल्या राज्यामध्ये, त्याच्या कालखंडामध्ये मुस्लिम धर्माला राजधर्माची घोषणा केली होती। आपल्या भारताच्या संविधानामध्ये नंतर घटना दुरुस्ती करून धर्मनिरपेक्ष समाजवाद हे जे शब्द टाकले, तसं त्याने धर्मनिरपेक्ष वगैरे नाही, तो अत्यंत कट्टर होता। त्या कट्टरतेमुळेच त्यानं हिंदू धर्मियांवर अनेक बंधनं लादले होते, टिळा लावायचा नाही, अमुक अमुक प्रकारचा विधी करायचे नाही, असे अनेक। या बंधनाबरोबरच त्याचे काही अपवादात्मक चांगले निर्णय सुद्धा होते। धूम्रपानावर त्यांनी बंदी घातली होती, दरबारामध्ये नाच गाण्यावर त्यांनी बंद घातली होती।
अशा प्रकारचा हा जो औरंगजेब आहे यानं मुस्लिम धर्माला राजधर्म घोषित केल्यामुळं सुन्नी मुस्लिमांनी आनंदानं औरंगजेबाला जिंदापीर अशी उपाधी दिली होती. आणि म्हणून कोणत्या मोगल सम्राटाला जिंदापीर असं म्हणत किंवा म्हटलं जाईल तर जिंदापीर म्हणजे औरंगजेबालाच म्हटलं जायचं. ओके, तर अशा रीतीनं औरंगजेबाची काही नावं आहेत, त्याच्या पदव्या आहेत, त्याही परीक्षेला येत असतात, ते आपण लक्षात ठेवायचे. कालखंड इथं दिलायच. आता औरंगजेबाच्या जन्मापासूनचा प्रवास पाहूया. आज थोड्या वेगळ्या स्टाईलनं पाहूया. तारखा किंवा साल येतील त्यानुसारच्या आपल्याला घटना पाहिजे. मग याच्यामध्ये पहिली तारीख आलेली आहे पहा, पहिलं साल आलंय 24 ऑक्टोबर 1618. काय आहे ही तारीख? आहे औरंगजेबाच्या जन्माची. परीक्षेला जन्मतारीख वगैरे आतापर्यंत कधी आलेली नाही, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही, पण जन्म ठिकाण माहिती असायला पाहिजे. आणि नेमकं केव्हा जन्म झाला हे डोक्यात असेल तर मग इतिहास समजून घ्यायला सोपं जातं. 1618. ओके, आणि पहा औरंगजेबाच्या विरोधात उभा राहून स्वतःचं साम्राज्य उभा केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630चा. म्हणजे औरंगजेब मोठा आहे, औरंगजेबाचा जन्म अगोदरचा आहे. बर, कुठं झालाय तर आत्ताच्या गुजरातमध्ये. आत्ताच्या गुजरातमध्ये दोहद नावाचं ठिकाण आहे, या ठिकाणी जन्म झालाय औरंगजेबाचा. झालं, हे जन्माचं ठिकाण आतापर्यंत परीक्षेला आलेले. औरंगजेबाचा जन्म कुठे झाला? दोहद, गुजरातमध्ये. असाही प्रश्न आलाय, औरंगजेबाचा जन्म ज्या दोहद नावाच्या ठिकाणी झालाय ते सध्या कोणत्या राज्यामध्ये? असा प्रश्न आलाय. गुजरात राज्यामध्ये. शहाजहान बरोबर आणि मुमताजच्या पोटी औरंगजेबाचा जन्म झालेला आहे. ओके, म्हणजे मम्मी पप्पा माहिती असायला पाहिजे. झालं, जन्माबद्दलची माहिती पाहिल्यानंतर पुढची घटना 1634. आता थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतो बा काय झाला. शहाजहानला 4 मुलं 2 मुली, 6 अपत्य. तर त्यातला सर्वात सहिष्णू, सर्वांशी प्रेमानं वागणारा, ज्ञानी असा थोरला होता दारा शुको, ज्यानं उपनिषदांचं फारसी भाषेमध्ये भाषांतर करून उपनिषदांचा प्रचार प्रसार मुस्लिम समाजामध्ये केला होता. आणि म्हणून दारा शुको सर्वांमध्ये लोकप्रिय होता. शहाजहानला सुद्धा दारा शुको आवडायचा आणि म्हणून नियमानुसार थोरला मुलगा दारा शुको हा सम्राट बनणार होता आणि शहाजहाननं त्याचीच घोषणा केलेली होती. मात्र दुसऱ्या बाजूला औरंगजेबाला ते आवडायचं नाही. कळत नकळत औरंगजेबाची महत्वाकांक्षा शहाजहानच्या बालपणापासून लक्षात आली असावी, त्याचा स्वभाव. आणि म्हणून शहाजहाननं औरंगजेबाला बालपणापासून, सत्तेपासून, अधिकारापासून आणि राजधानीपासून दूरच ठेवलं. कळत नकळत बालपणापासून त्याचमुळं औरंगजेबाच्या मनामध्ये आपल्या बापाबद्दल, सम्राटाबद्दल, शहाजहानबद्दल एक तिरस्कार, एक घृणा, एक नाराजी वाढत 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 गेली. आणि त्याचमुळं परिणामतः असं झालं की औरंगजेबानं शहाजहानला तुरुंगात टाकलं, विष प्रयोग करून मारलं सुद्धा. अगदी असे अनेक प्रसंग आहेत, पण त्यातला एक प्रसंग सांगतो की राजधानीच्या ठिकाणी किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये आग लागून औरंगजेबाच्या एका बहिणीचा जळून मृत्यू झाला. हे कळल्यानंतर अगदी 6 महिन्यानंतर औरंगजेब राजधानीत आला. शहाजहानला राग आला आणि म्हणून शहाजहाननं दरबारामध्ये औरंगजेबाला येण्याची बंदी घातली, प्रतिबंध केला. अशा रीतीनं की सम्राटाच्या मुलाला दरबारामध्येच येण्याची बंदी असावी, ही नाराजी, हे असंतोष, हे दुःख कुठेतरी औरंगजेबाच्या मनामध्ये सलत राहिलं. आणि मग त्याचा बदला बापाला तुरुंगात टाकून, बापाला विष प्रयोग करून मारून झालाय. म्हणजे ज्या बापाचा, शहाजहानचा कालखंड मोगल साम्राज्याचा सुवर्णयुग मानलं गेलं, त्याचा शेवट इतका दुःखी व्हावा, इतका वाईट व्हावा, त्याचं कारण हे औरंगजेबाच्या महत्वाकांक्षेमध्ये. आणि औरंगजेबाची महत्वाकांक्षा ही अशी बालपणापासून तयार होत गेली. ओके, तरी 1634 रोजी शहाजहाननं औरंगजेबाची पहिली राजकीय नियुक्ती केली. पहिली राजकीय नियुक्ती 1634 काय म्हणून पहा, 18-18-36 म्हणजे 16व्या वर्षी नियुक्ती केली. एवढ्या उशिरा 16व्या वर्षी नियुक्ती केलेली आहे. आणि ही नियुक्ती काय म्हणून केली
तर 10,000 स्वारांचा, घोडेस्वारांचा मनसबदार म्हणून, 10,000 स्वारांचा प्रमुख म्हणून औरंगजेबाची नियुक्ती झाली 1634 मध्ये. झाले. पहिली महत्वाची नियुक्ती पाहिल्यानंतर पुढची घटना आहे 1636 ते 1644. हे 8 वर्षाचा कालखंड कशाचा आहे? तर या औरंगजेबाला इकडं राजधानी जवळ येऊ द्यायचं नाही म्हणून शहाजहाननं काय केलं? दख्खनचा सुभेदार म्हणून औरंगजेबाची नियुक्ती केली. दख्खनचा सुभेदार म्हणजे दक्षिण भारताचा. मग हे दख्खनच्या सुभेदारीमध्ये यांची मोगलांची राजधानी बहुतांशी औरंगाबाद होती. त्या औरंगाबाद शहराचा एक प्रवास थोड्या वेळात तुम्हाला सांगतो. काही काळ या मोगलांची दख्खनची राजधानी अहिल्यानगर जिल्ह्यामधील श्रीगोंदे तालुक्यामधील पांडेपेडगावचा किल्ला होती. पांडेपेडगावचा किल्ला मोगलांची राजधानी. या पांडेपेडगावच्या किल्ल्यावर मग औरंगजेबाचा दूध भाऊ बहादूर खान कोकलताश हा काही दिवस राहिला आणि त्यामुळं त्यानं त्याचं नाव त्या किल्ल्याला दिलं बहादूरगड. 2008 साली महाराष्ट्रातील इतिहासप्रेमींनी या बहादूरगडाचं नामकरण धर्मवीर गड म्हणून केलं आणि आज तो धर्मवीर गड म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचं नाव त्या किल्ल्याला दिलं. बरं, छत्रपती संभाजी महाराजांचंच नाव का दिलं हे तुम्हाला पुढच्या घटनेमध्ये सांगतो. अगोदर दख्खनचा सुभेदार या कालखंडामध्ये पहिल्यांदा औरंगजेब होता, हे लक्षात राहू द्या. यानंतर पहा, दख्खनचा सुभेदार औरंगजेब असतानाच औरंगजेबाचं लग्न झालंय, औरंगजेबाचा विवाह झालाय. आता लग्नाची पत्रिका तुम्हाला नसणारे माहिती. राजे रजवाड्यांचं सम्राट त्यांच्या पोरांचं लग्न म्हणल्यानंतर तुम्हाला काय आलं? गुलाबजाम संपायला बोलिते. बर, कोणाबरोबर लग्न झालंय? औरंगजेब साधा भोळा म्हणजे साधा होता, भोळा म्हणता येणार. जीवन त्याची साधी शैली होती. जहांगीर सारखं किंवा इतर मोगल सम्राटांसारख्या खूप बायका करीत बसला नाही, नाच गाण्यामध्ये तो रमला नाही, व्यसन करत बसला नाही. त्याला फार छंद, एक छानसा छंद होता वीणा वाजवायचा. अकबराला नगारा वाजवायचा छंद होता, तर औरंगजेबाला वीणा वाजवायचा छंद होता. अगदी औरंगजेब मोकळ्या वेळेत टोप्या पण शिवायचा. अशा प्रकारचे औरंगजेबाचे साधे साधे छंद होते आणि म्हणून त्याचे फार नाही 3 बायकांचा उल्लेख इतिहासामध्ये. त्यामध्ये एक दिलरास बानू, दिलरास बानू, पर्शियन सम्राट शहानवाज खान याची कन्या दिलरास बानू बरोबर विवाह झालाय, लग्न झालंय 1637 म्हणजे दख्खनचा सुभेदार असतानाच. ओके, काही काळ शहाजहाननं औरंगजेबाला कंदहार, काबूल म्हणजे उत्तरेच्या मोहिमेवर सुद्धा पाठवलं होतं. औरंगजेबानं ती मोहीम सुद्धा यशस्वी पार पाडली होती. औरंगजेब पहिल्यापासून अत्यंत शूर होता, राजनीतीमध्ये कुटरील होता, हुशारही होता. फक्त त्याचे धार्मिक कट्टरता आणि इतरांवर नसलेला विश्वास हा त्याचा घात झाला आणि मोगल साम्राज्याला उतरती कळायला लागली त्याच्याच कारणामुळे. ओके, 1637 ची घटना पाहिल्यानंतर 1645 पुन्हा एकदा औरंगजेबाला आता गुजरातचा सुभेदार म्हणून नेमलाय. गुजरातचा सुभेदार नेमलाय आता 1645 मध्ये. ओके, या गुजरातच्या सुभेदारी बरोबरच लगेचच औरंगजेबाला पुन्हा एकदा कुठं आपल्या दख्खनकडे पाठवलंय म्हणजे दख्खनचा सुभेदार पुन्हा एकदा नेमलाय. दख्खनची सुभेदारी पुन्हा एकदा मिळाली 1647 ते 1652. आणि खरोखर जोपर्यंत औरंगजेब दक्षिणेत आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या राज्यावर, मोगलांच्या साम्राज्यावर आक्रमण केलेलं दिसत नाही. त्यात औरंगजेब दक्षिणेत असेपर्यंत. बर, हा कालखंड, या कालखंडाबरोबरच दक्षिणेतील एक महत्वाची घटना तुम्हाला पाहिजे. जेव्हा शहाजहाननं निजामशाहीवर आक्रमण केलं होतं, नगरच्या निजामशहाचं राजधानीचं शहर नगर जिंकलं होतं, तेव्हा मग हा निजामशहा देवगिरीवर गेला. देवगिरी किल्ल्याला राजधानी बनवली आणि तिथून उरलेल्या निजामशाहीचा कारभार पाहू लागला. मग या देवगिरीचा कारभार पाहत असताना, देवगिरीबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अल्लाउद्दीन खिलजीनं पहिल्यांदा यादवांच्या देवगिरीवर 1296 ला आक्रमण केले, यांना मांडलिक बनवलं. त्यानंतर मोहम्मद तुगलकाच्या काळामध्ये या देवगिरीचं नाव बदलवलं गेलं, दौलताबाद नाव ठेवलं गेलं आणि दिल्लीवरून देवगिरीला राजधानी आणली. अशा या देवगिरीला आता निजामानं राजधानी बनवली. त्यावेळेस या निजामाचा वजीर होता मलिक अंबर.
त्यानं मग आपल्या राजधानीच्या भोवती जे खेड होतं खडकी, त्या खेड्याला राजधानीचं स्वरूप दिलं आणि शहर बनवलं. म्हणजे खडकीची स्थापना, खडकी शहराची स्थापना मलिक अंबरनं केली. मलिक अंबरचा मुलगा आहे फतेह खान. फतेह खान पुढं मग वजीर बनलाय. या फतेह खानानं या खडकीला स्वतःचं नाव दिलं फतेहपूर. फतेहपूर असं नाव दिलं. आणि 1653 रोजी या औरंगजेबानं या फतेहपूरला स्वतःचं नाव दिलं औरंगाबाद. औरंगाबाद. इतक्या जुलमी, क्रूर आणि वाईट शासकाचं नाव एखाद्या शहराला देऊन हे चुकीचा आदर्श निर्माण होऊ शकतो. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारनं औरंगाबाद हे नाव बदलवलं आणि छत्रपती संभाजीनगर असं नाव दिलं. छत्रपती संभाजीनगर असं नाव औरंगाबादचं. तर छत्रपती संभाजी महाराजांचंच नाव का दिलं, त्याच्याही पाठीमागचा इतिहास जो आहे तुम्हाला मी थोड्या वेळात सांगतो. झालं. या छत्रपती संभाजीनगर शहराच्या स्थापनेपासूनचा हा प्रवास आपण पाहिला. याच्यानंतर आपल्याला जायचं पुढे. पुढची घटना आहे पहा. 15 एप्रिल 1658 औरंगजेबानं आपले हेर शहाजहानच्या भोवती, सम्राटाच्या भोवती म्हणजे त्याच्या बापाच्या भोवती फिरलेले. का? शहाजहान आजारी पडला की सांगा आम्हाला, आलोच मी, त्याला बाजूला काढायचा, गादीवर बसायचं. शहाजहाननं अगोदरच दारा शिकवला, वारसदार म्हणून घोषणा केली होती. त्याच्यामुळे औरंगजेब सावधच झाला होता, काहीतरी प्लॅन करावं लागेल. त्याच हेरांनी बातमी आणली सम्राट आजारी पडले, याचीच तर वाट बघत होता. आणि मग घाईघाईनं सैन्याचं संघटन करून औरंगजेब उत्तरेकडे निघाला, आग्र्याला. 2 भाऊ मुराद, दोन्ही भावांना पत्र पाठवलंय की मी तुम्हालाच सम्राट करणार आहे. कळून दिलं नाही. मुरादला म्हणतोय तुला सम्राट करणार, इकडे शाह शुजाला म्हणतोय तुला सम्राट करणार, माझा पाठिंबा आहे. गुपचूप गुपचूप दोघांना प्रत्येकाला वाटायला लागला तर मी सम्राट बनतोय. मग तिघांच्या फौजा एकत्र आल्या आणि या तिघांच्या फौजा एकत्र आल्यानंतर एक लढाई झाली 15 एप्रिल 1658 या लढाईचं नाव आहे धरमतरची लढाई. धरमतरची लढाई. ठिकाणांच्या लढाईला नावं ठिकाणांवरून पडत असतात. धरमतरची लढाई. ही धरमतरची लढाई कोणामध्ये झाली तर मोगल सम्राट शहाजहान. शहाजहाननं आपली फौज पाठवलेली होती. त्या फौजेचं नेतृत्व जयसिंह आणि कासिम खान हे 2 जण करत होते. जयसिंह आणि कासिम खान हे 2 जण नेतृत्व करत होते. आणि दुसऱ्या बाजूला औरंगजेब आहे. आता औरंगजेब एकटाच नाहीये, औरंगजेब बरोबर 2 भाऊ आहेत. असे 3 जणांनी या जयसिंह आणि कासिम खानाच्या फौजेला पराभूत केलं. म्हणजे शहाजहानचा मोगल सम्राटाचाच पराभव झाला म्हणायचं. अशी धरमतरची लढाई झाली. औरंगजेब विजय झाला पहिल्या लढाईमध्ये. नियतीनंच ठरवलं होतं औरंगजेब सम्राट बनणार. आणि मग ती कशी मदत होत गेली औरंगजेबाला पहा. हे झालंय पहिली घटना. याच्यानंतर पुढची लढाई बघा. 29 मे 1658 म्हणजे पुढच्याच महिन्यामधले. हे या लढाईचं नाव आहे सामुगडची लढाई. सामुगडची लढाई. बर, सामुगडची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर एका बाजूला औरंगजेबाचा मोठा भाऊ म्हणजे शहाजहानचा वारसदार मुलगा दारा शुकोह. दारा शुकोह आणि विरुद्ध आहे औरंगजेब आणि त्याच्या सोबतचे 2 भाऊ. दारा शुकोचा पराभव झाला. दारा शुकोला ठार मारलं गेलं. दारा शुकोला नुसतं ठार मारलं नाही तर दारा शुकोचं सगळं खानदान संपवलं. औरंगजेबाच्या बरोबर असणारे 2 भाऊ सुद्धा औरंगजेबाने खलास केले. फक्त त्यांचा पाठिंबा घेण्यासाठी, या दोघांच्या विरोधात विजय मिळवण्यासाठी औरंगजेबाला त्यांचा वापर करायचा होता. त्यांचं काम संपलं, खलास केले. अशा रीतीनं घरातल्या 1 नाही 2 नाही तर 32 लोकांची हत्या करून या औरंगजेबाने आपला राज्याभिषेक आग्रा या ठिकाणी 1658 मध्येच केला. झालं. धरमतरची लढाई, सामुगडची लढाई, दोन्ही लढाईमध्ये औरंगजेबाचा विजय झालाय. आणि मग पुढे 21 जुलै 1658 रोजी औरंगजेबानं आपला राज्याभिषेक केला. कुठं? आग्र्यामध्ये राज्याभिषेक केला. औरंगजेबाचा राज्याभिषेक झाला. मग आलमगीर अमक्या तमक्या त्या पदव्या घेतल्या. मी तुम्हाला ते मग सांगितलं. आता पुढे अजून एक लढाई, अजून 2 लढाया महत्वाच्या.
1659 साली औरंगजेबानं खाजिवा आणि देवराई अशा 2 लढाया जिंकल्या आणि मग पुन्हा दिल्लीवर ताबा मिळून त्याही ठिकाणी स्वतःचा राज्याभिषेक केला. औरंगजेबाचा 2दा राज्याभिषेक झाला. जसं हुमायूनने सुद्धा 2दा राज्याभिषेक केलाय तसा औरंगजेबाचाही 2दा, म्हणून 2 वेळा राज्याभिषेक करणारे आतापर्यंत 2 मुघल सम्राट लक्षात ठेवायचे, हुमायून आणि औरंगजेब. हुमायून आणि औरंगजेब झालं. आता खऱ्या अर्थानं औरंगजेब मुघल सम्राट बनलेला आहे. मुघल सम्राट त्याचा पहिला जो राज्याभिषेक आहे तेव्हापासूनच त्याचा कालखंड, त्याचं साम्राज्य, त्याचं सम्राटपद विचारात घेतलं जातं 1658. मात्र दुसरा राज्याभिषेक 1659 ला झालेला आहे. दोन्ही लक्षात ठेवायचे. कसा प्रश्न येतोय त्यानुसार हे चित्र पहा. या तबकामध्ये मोठा भाऊ दारा शिकोचं शिर आहे. किती निर्गुण, किती क्रूर असायला पाहिजे हा औरंगजेब. आणि मग दारा शिकोचं शिर एका भाल्यावर खोचला, त्याचं धड एका रोगीट मरतुकड्या उंटाला बांधलं वर, आणि साऱ्या राजधानीमध्ये मिरवणूक काढली, धिंड काढली की माझ्याशी वैर निर्माण कराल, मला नडाल तर मारले जाल. आणि त्या अशा रीतीनं औरंगजेबानं अत्यंत क्रूर पद्धतीने आपलं संपूर्ण कुटुंब संपवलं. 32 जणांची हत्या करून हा औरंगजेब रक्तरंजित सिंहासनावर बसलाय. यानं घरातले 32 पण बाहेरचे किती मारले असतील. केवळ साध्या साध्या संशयावरून औरंगजेबाने मारले. आणि हा औरंगजेब किती संशय आणि किती क्रूर होता याचं एक साधं अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो. त्याचा मुलगा एक अकबर. याच क्रूरतेमुळे, कट्टरतेमुळे राजपुतांनी औरंगजेबाच्या विरोधात बंड केला. ते बंड मोडून काढण्यासाठी मुलगा अकबराला पाठवला. आता अकबर सुद्धा या बापाच्या त्रासाला वैतागला होता. तो जाऊन राजपुतांना मिळाला. आता राजपूत आणि अकबर यांचं सैन्य मोठं झालंय, मोठी ताकद झाली ना. आता औरंगजेब संपवायचं ठरवलं त्यांनी. औरंगजेबाला हे कळलं. खरं तर परिस्थिती बिकट झालेली आहे, परंतु औरंगजेब अत्यंत कुटील होता. त्यानं काय केलं, रात्री एक पत्र लिहिलं. ते पत्र मुलगा अकबराच्या नावानं लिहिलं. मात्र अकबराच्या हातात पडू दिलं नाही, राजपुतांच्या हातात पडू दिलं. मुद्दाम का? कारण त्या पत्रात असं लिहिलं होतं की मुला, उद्या एका बाजूने तुझी फौज आणि दुसऱ्या बाजूने माझी फौज, या दोन्ही फौजेच्या दरम्यान आपण राजपूत चिरडून टाकू, नष्ट करून टाकू, समूळ संपवू. राजपुताने हे पत्र वाचलं. अरे बाप रे, असा डाव आहे. अकबरानं आपला घात केला आणि राजपूत रातोरात निघून गेले, पळून गेले. दुसऱ्या दिवशी अकबर महाशय उठताय 10-11 वाजता. सम्राटाचे पोरं असे 10-11 वाजता उठतात, किंवा 10-11 वाजता उठणारे पोरं सम्राटाचेच पोरं म्हणायचे. आईत खाऊ. आणि उठल्यानंतर मग बघतोय बाहेर फौज किधर आहे. मग माहिती सांगितली त्याच्या माणसाने, फौज गई. क्यों गई मालूम नहीं. मग 2-4 दिवसांनी माहिती कळली या म्हाताऱ्याने असा मॅटर केलाय. मग हा अकबर पळून गेलाय दक्षिणेकडं, मराठा साम्राज्यामध्ये आलाय. कारण त्याला माहिती होतं आता आपल्याला आपल्या बापापासून, औरंगजेबापासून वाचवू शकणारा असा एकच शक्तिशाली राजा आहे, तो म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज असा औरंगजेब होता. खरं तर मी तुम्हाला खरंच सांगतो मनापासून की मला या साऱ्या भारतातले एखादा अर्धा अपवादात्मक नेता सोडला तर सारे नेते असेच दिसतात औरंगजेबासारखे. स्वतःचा स्वार्थ, स्वतःची इच्छा पाहणार, जनतेचं कल्याण, आपल्या मातीचे रक्षण याचं काय घेणं देणं नाही. प्रचंड स्वार्थी, प्रचंड स्वार्थी. अगदी असाच एक नेता होता. त्या नेत्याचा मुलगा त्या नेत्याला म्हटला की बाबा मला राजकारण शिकवा ना. एवढे मोठे यशस्वी झाला, तुम्ही राजकारण शिकवा ना. आत्ताचा नेता आहे, आत्ताचा पुढारी. बाप म्हणला काय अडचण नाही, आजपासूनच तुला धडेसूर देतो. जा. या दुसऱ्या मजल्यावर गेला. बापानं सांगितलं म्हटल्यानंतर दुसऱ्या मजल्यावर गेला आणि बापानं सांगितलं मार उडी. आता बाप सांगतोय म्हटल्यानंतर आणि आपल्या पहिल्याच धड्या उडी मारली. 2-4 ठिकाणी मोडला, मरता मरता वाचला. दवाखान्यात शुद्धीवर आल्यानंतर बापाला विचारतोय काय बाबा, वरती जा दुसऱ्या मजल्यावर आणि उडी मार असं तुम्ही सांगितलं, मला काय मारायचं होतं का? तेव्हा बाबा सांगतायत राजकारणामध्ये बापावर सुद्धा भरोसा ठेवायचा नाही. असा हा औरंगजेब होता.
जे मिर्झा राजे जयसिंहाला म्हटलं शिवाजी राजांवर चाल करून जा, मोठी फौज घेऊन जा. इकडं दुसऱ्या बाजूने दिलेर कर्णाला म्हटलं त्याच्यावर भरोसा नाही तुझा, लक्ष ठेव. असे याचा दिलेर कर्णावर बी भरोसा नाही, मिर्झा राजांवर भरोसा. पुढे या दोघांनी इतका मोठा पराभव शिवाजी महाराजांचा केला आणि इतकं मोठं यश औरंगजेबाला मिळवून दिलं. त्याच औरंगजेबाच्या जाचानं एकानं विष प्रयोग करून आत्महत्या केली आणि एकाला औरंगजेबानं विष पाजून मारलंय. असा हा औरंगजेब होता. हा काही साधा सुद्धा नव्हता. आणि अशा औरंगजेबानं आता आपला राज्याभिषेक केलाय. औरंगजेब मुघल सम्राट बनलाय. पुढचं चित्र आहे 1666. सगळ्यांना माहिती औरंगजेबाच्या 50व्या वाढदिवसाला छत्रपती शिवाजी महाराज आपल्या 8-9 वर्षाच्या शंभू राजांना घेऊन, निवडक माणसांना घेऊन आग्र्याला आले होते. आग्र्याच्या लाल किल्ल्यामधला हा प्रसंग तुम्हाला माहिती असेल. त्या प्रसंगाचं वर्णन करायच्या अगोदर लक्षात राहू द्या 1660ला हिशोब करा ना, 1618ला जन्म म्हणताय आणि मग 1618चा जन्म कुठं 50वा वाढदिवस सांगताय. खरं तर तुम्हाला सांगतो हे सेलिब्रेशन औरंगजेबानं विष प्रयोग करून शहाजहानला 1666ला मारले आणि म्हाताऱ्याला मारल्याचं, बापाला मारल्याचं सेलिब्रेशन आपल्याला 50वा वाढदिवस म्हणतो. आणि मग त्या 50व्या वाढदिवसामध्ये 12 मे 1666 रोजी जेव्हा औरंगजेबाच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज गेलेत, मुद्दामून औरंगजेबाने मनसबदाराच्या पाठीमागे, एका सामान्य मनसबदाराच्या पाठीमागे या राजाला उभा केले. औरंगजेबाच्या दरबारात विना परवाना कुणाला बोलायची आणि मोठ्या आवाजात बोलायची रीत नव्हती, पद्धत नव्हती, कायदा नव्हता आणि जर कुणी प्रयत्न केलास तर त्याला संपवला जायचा. मात्र शिवाजी महाराजांनी हायगाई केली नाही. त्याच्याच दरबारामध्ये जाऊन त्याचेच कायदे कानून पायदळी तोडवले आणि गरजलेच राज्य त्याच ठिकाणी. मानसिंग हमसे आगे कौन खडा है. काय रामसिंग मिर्झा राजे जयसिंहांचा मुलगा आहे आणि त्यांच्याकडे जबाबदारी होती महाराजांची, म्हणून ते म्हणतात रामसिंग हमसे आगे कौन खडा है. तर अशा रीतीनं शिवाजी महाराजांनी त्याने काय बक्षीस बिक्षीस काय दिलं ते सगळं लाथाळलं आणि शिवाजी महाराज दरबार सोडून निघून गेले. पुढे शिवाजी महाराजांना कैद केलं, सगळ्यांना माहिती आहे. त्या कैदेतून आता महाराज सुटणार नाही. महाराजांना मारायचा असा डाव त्यांना रचला, पण महाराज ते महाराज होते. याची फसवीमध्ये सेटनेटची पदवी असेल, पण महाराजांची PhDची पदवी असेल. मिठाईच्या पेठाराच्या माध्यमातून 17 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातून अलगद निसटले सुद्धा आणि राजगडावर आपल्या साम्राज्यामध्ये सुखरूप पोहोचले. अशा रीतीचा हा जो प्रसंग आहे, हा प्रसंग आणि महाराजांना ज्या बिल्डिंग मध्ये कैद केलं होतं ती जयपूर भवन म्हणून ती बिल्डिंग ओळखली जाते. आणि हा जो किल्ला आहे तो आग्र्याचा लाल किल्ला आहे. म्हणजे आग्र्याच्या दरबारामध्ये शिवाजी महाराज आणि औरंगजेबाची भेट आहे. ओके, याच्या पुढचा एक प्रसंग तुम्हाला सांगतो पहा. शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यावरून सुखरूप पोहोचले तेव्हा शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र पाठवलं, आपणास न कळवता आलो त्याबद्दल दिलगिरी. कारण का 80% स्वराज्य शत्रूच्या घशात गेलेलं होतं. लढाईची तयारी नव्हती. याच्यासाठी शांतता गरजेची होती. म्हणून तात्पुरत्या शांततेसाठी महाराजांनी असं पत्र पाठवलं. या पत्राला उत्तर देत असताना औरंगजेबाने महाराजांना महाराज म्हणून उल्लेख केलाय, महाराजा. अशा रीतीचा हा संवाद चालू आहे. अशा रीतीची परिस्थिती चालू आहे. पुढे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी गेलेले सगळे किल्ले जिंकले. एवढंच नाही, 6 जून 1674 रोजी स्वतःचा राज्याभिषेक केला. महाराज आता खऱ्या अर्थानं छत्रपती झाले. आणि ही बातमी जेव्हा दरबारात आग्र्याला कळवली, औरंगजेबाला कळवली, औरंगजेबाच्या तळ पायाची आग मस्तकाला गेली. काय करावं सुचेना. आणि आयुष्यात पहिल्यांदा रत्नजडीत सिंहासन सोडून औरंगजेब आपल्या सिंहासनावरून खाली उतरलाय. काय झालंय कोणास ठाऊक. झाडून सगळ्या सरदारांना, सगळ्या अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना, शहाजाद्यांना सगळ्यांना दरबारामध्ये बोलावलेलं होतं. औरंगजेब रागावलेला होता, संतापलेला होता. पहिल्यांदा रत्नजडीत सिंहासनावरून खाली उतरला होता आणि बोलत होता, सांगत होता. काय सांगत होता भा. हमारी आंखों के सामने शिवा अपनी सल्तनत की तामीर कर चुका है. हमारी लाखों के फौज को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने. तंजावर से कंधार तक, कंधार से तंजावर तक
सारा हिंदुस्तान मुगली सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाले मां बदौलत क्या देख रहे हैं आज। चंगेज और तैमूर के खून ने कहीं शिकस्त नहीं देखी। कहां गई हमारी वफादारी, कहां गई हमारी दियानतदारी। समोरच्या शाहिस्ते खानाकडे हात करून औरंगजेब म्हणतोय, हे हमारे मामू जान मिर्जा अमीर उमरा शाहिस्ता खां साहब, 50,000 घोड़े, 50 हाथी, 50 तोपे, इतने बड़े फौज के साथ पुना के छावनी में तैयार थे, तैनात थे। इनके छावनी में शिवा ने छापा डाल के इनके छक्के छुड़ा दिए। अरे ये तो तकदीर के सिकंदर निकले, इन्हें सिर्फ 3 उंगलियां ही खोनी पड़ी। हे जशवंशी, राजपूतों के राजा जशवंशी, अरे कोंडाना किले के नीचे शिवा के बंदरों ने इनकी ऐसी पिटाई की कि उनके मार के जख्म इनके सीने पर नहीं, इनके पीठ पर है। हे पळत होतं, मागचे मावळे जोडीत होते याला। तीसरा सरदार है इनायत खां, सूरत के खूबसूरत सरदार इनायत खां बहादुर। अरे शिवा जब सूरत आया तो ये दुम दबा के भाग गए। आगरा के पोलाद खान, आगरा के पोलाद खान, पोलाद जैसे पोलाद खान, अरे इनके हथेली पर मिठाई देकर शिवा आगरा से फरार हो गया। हमारी सारी अरमानों को मिट्टी में मिला दिया इसने, मिट्टी में मिला दिया। आखिर क्यों शहजादे, तुम कभी समझ नहीं पाओगे। हमारे इतने घोड़े शिवा के पास नहीं है, हमारे इतने हाथी शिवा के पास नहीं है, हमारे इतने फौज शिवा के पास नहीं है, हमारे इतना खजाना शिवा के पास नहीं है, फिर भी फतेह हासिल होते हैं उसे क्यों? शिवा ने मजबूत किले बनाए, अपनी फौज बढ़ाई, उससे भी कई ज्यादा और न जीते जाने वाले जमीर के लोग पैदा किए। कल तक हम खुश नसीब थे, दुनिया की हर चीज खरीद सकते थे, लेकिन आज शिवा के उन खुददार खादिमों ने खुद को बिकने नहीं दिया। अरे वे रुकते नहीं, अरे वे झुकते नहीं, वे थकते नहीं और खुद को बिकते भी नहीं है। शिवा हाल है, मक्कार है, दगाबाज है, चालाक है, लेकिन उसकी चाल चलन दूध की तरह था साफ और सूरज की तरह चमकदार है। दुश्मन होते हुए भी दुश्मन की औरत, मस्जिद, मजहब और फकीरों की इज्जत करता है वो, इसीलिए उसकी इज्जत और शोहरत बुलंद मीनार की तरह सर उठाया आसमां को छू रही है। शहजादे हुकूमत करनी है तो शिवा का चाल चलन सीखो, शहजादे हुकूमत करनी है तो शिवा का जीवन सीखो, शहजादे हुकूमत करनी है तो शिवा का जीवन चरित्र सीखो, शिव चरित्र सीखो। औरंगजेब आपल्या मुलाला, आपल्या अधिकाऱ्यांना, आपल्या मंत्र्यांना सांगतोय, अरे राज्य करायचं असेल तर शिवचरित्र शिका। शत्रू आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू आहे, मात्र शत्रू सुद्धा राजांचं गुणगान गातोय आणि आपल्या सर्वांना सांगतोय काय, शिवचरित्र शिका, शिवचरित्र जगा। अशा रीतीचा हा प्रसंग आहे। याच्या पुढे जायचं आपल्याला, याच्या पुढची काय घटना आहे 1675। मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, धार्मिक कट्टरता हा एक औरंगजेबाचा अवगुण होता आणि त्याच धार्मिक कट्टरतेमुळे त्याने अनेकांच्या हत्या केलेल्या आहेत। सामान्यांच्या किती हत्या केलेल्या काही माप नाही। मात्र यामध्ये शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांनी मुस्लिम धर्म न स्वीकारल्यामुळे त्यांची हत्या केलेली आहे। हा जो प्रसंग तुम्हाला इथं दिसतोय, गुरु तेग बहादूर यांची हत्या, कितवे 9वे गुरु आहेत शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर यांची हत्या औरंगजेबाने केली। आणि खऱ्या अर्थानं औरंगजेबाच्या विरोधात शिखांचा, राजपूतांचा, मराठ्यांचे जे बंड झाले त्या बंड याच कट्टरतेमुळे। 1675 ची घटना पाहिल्यानंतर पुढची घटना आपल्याला पाहिजे 1679 ची। काय घटना आहे? औरंगजेबाच्या एका बायकोचं नाव आहे रबिया दुर्राणी। बा, हिच्या स्मरणार्थ हिची कबर बीबी का मकबरा म्हणून औरंगजेबाने उभारली। कुठं? औरंगाबाद याच ठिकाणी। याच बीबी का मकबराला प्रति ताजमहल म्हणतात,
याच बीबी का मकबराला दख्खनचा ताजमहल असे म्हणतात. असा हा बीबी का मकबरा आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. विसरायचं नाही, नेहमी येणारा प्रश्न आहे. 1679 याच्यानंतर 1679 चीच अजून एक महत्वाची घटना बघा. 1679 ची लक्षात ठेवायला कशी आयडिया, हा बांधकामाचा खर्च वाढला असं असेल आणि म्हणून अकबरानं बंद केलेला मुस्लिमेतरांवरचा जाचक कर, जिजिया कर औरंगजेबानं पुन्हा सुरू केला. जिजिया कर पुन्हा सुरू केला आणि औरंगजेबानं सुरू केलेला जिजिया कर कायमस्वरूपीचा बंद केलाय मोहम्मद शाह रंगीलानं. मी तुम्हाला सांगितलंय या जिजिया कराबरोबरच शरीयत कायदा किंवा शरीयत कर हा सुद्धा औरंगजेबानं सुरू केला. शरीयत कायदा लागू करणारा पहिला मोगल सम्राट कोण, हा औरंगजेब. यानं पहिल्यांदा सुरू केलाय. झालं अशा रीतीने हे दोन महत्वाचे कर. लक्षात ठेवायचे साल एकच आहे. हे बीबी का मकबराचा खर्च वाढला म्हणून याने कर वाढला असं लक्षात ठेवण्याची क्लुप्ती आहे. ओके, 1679च्या या दोन महत्वाच्या घटना पाहिल्यानंतर हा बीबी का मकबरा, हे गुरु तेग बहादूर यांना मारलेलं हे चित्र झालं. ह्या दोन महत्वाच्या घटना पाहिल्यानंतर पुढे 1687. आता 1687 ची घटना पाहत असताना 1682 ते 1707 जवळपास सुमारे 26-27 वर्षाचा कालखंड औरंगजेबाचा हा दक्षिणेच्या मोहिमेवर आलाय. विशेषतः मराठा साम्राज्य संपवण्यासाठी आलाय. आणि मग यानं उत्तरेकडून आल्यानंतर नाशिक मधल्या रामशेजच्या जो किल्ला फार छोटा आहे, त्याला गिरिदुर्गही म्हणता येणार नाही कारण फार मोठ्या डोंगरावर नाही. त्याला वनदुर्गही म्हणता येणार नाही म्हणजे फार मोठ्या घनदाट जंगलामध्ये पण नाही. असा साधा सोपळा छोट्याशा डोंगरावर असणारा दिंडोरी तालुक्यातला हा रामशेजचा किल्ला. औरंगजेबानं विचार केला की हा साधा किल्ला सहज जिंकू म्हणजे आपल्या सैन्याचं मनोबल वाढेल आणि मग 5-10 हजाराची फौज पाठवली आणि जा आणि घेऊन या अशा प्रकारची मोहीम झाली. मात्र जा आणि घेऊन या असा किल्ला नव्हता. त्यावेळेस मराठा साम्राज्याचं नेतृत्व करत होते छत्रपती संभाजी महाराज. त्या किल्ल्यानं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, सुमारे 6 वर्ष औरंगजेबाला झुंजवलंय लढून. त्याला तो किल्ला जिंकताच आला नाही. त्यावेळेस औरंगजेबाच्या लक्षात आलं की आपण मराठ्यांच्या विरोधात टिकणं सोपं नाहीये. म्हणून त्यानं मोहरा वळवला आणि 1687 मध्ये काही महिन्यातच मराठा साम्राज्याच्या अगोदर स्थापन झालेली आणि मराठा साम्राज्यापेक्षा मोठी असणारी विजापूरची आदिलशाही काही क्षणात बुडवली. काही क्षणामध्ये बुडवली विजापूरची आदिलशाही. एवढंच नाही तर गोवळकोंड्याची कुतुबशाही तर 1-1.5 महिन्यामध्ये संपवली, बुडवली. 2 सत्ता बुडवल्या. पण वर्षानुवर्ष लढणारा औरंगजेब मात्र मराठा साम्राज्य घेऊ शकला नाही. अगदी घातपातानं त्यानं 1 फेब्रुवारी 1689 रोजी मराठा साम्राज्याचे सम्राट छत्रपती संभाजी महाराजांना कैद तर केलं. मात्र मराठा साम्राज्य त्याला जिंकता आलं नाही. हा प्रसंग तुम्हाला माहिती असेल, छावा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी औरंगजेबाचा अधिकारी मुकर्रब खान, ज्याचं खरं नाव शेख निजाम, यानं कैद केलं आणि अकलूज मार्गे गुपचूप 15 फेब्रुवारी 1689 रोजी पांडे पेडगावच्या म्हणजे आत्ताच्या धर्मवीर गडामध्ये तिथं आणलंय. संभाजी महाराजांची धिंड काढली अपमानास्पद. आणि ती धिंड झाल्यानंतर अशा रीतीनं औरंगजेब त्या धर्मवीर गडावर म्हणजे बहादूर गडाच्या सिंहासनावर बसलेला आणि संभाजी महाराज आणि त्यांचा मित्र कवी कलशांना साखळदंडाने जखडून समोर आणलंय. त्यावेळेस औरंगजेबाला राहवलं नाही. औरंगजेब भावना विवश झालाय आणि पुन्हा एकदा आयुष्यात दुसऱ्यांदा रत्नजडीत सिंहासनावरून खाली उतरलाय. आता गुडघे टेकले आणि तो प्रार्थना करतोय, देवाची प्रार्थना करतोय, आभार मानतोय की या सम्राटानं मला 1 किल्ला जिंकायला 6 वर्ष लावलेत. मी 8-9 लाखाची फौज घेऊन आलोय. या सम्राटांमुळे काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी किमाश फेकून दिला होता. जोपर्यंत मी मराठा साम्राज्य बुडवत नाही तोपर्यंत किमाश घालणार नाही. मुकुटच फेकून दिला होता औरंगजेबाने. आणि तो मराठा साम्राज्याचा सम्राट साखळदंडाने जखडलेला पाहिल्यानंतर भावना विवश होऊन औरंगजेब खाली उतरलाय. तेव्हा संभाजी महाराजांनी कवी कलशांना विचारला
कवी कलश कवीजी ही सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला काय सुचतंय का? आता जे जे ना देखे रवी ते देखे कवी. कवी कलश यांनी कविता सादर केली. त्याचा मराठी अनुवाद असा आहे. रावणाच्या सभेत जसे जखडून टाकले हनुमाना, रावणाच्या सभेत जसे जखडून टाकले हनुमाना, औरंग दरबारी तसाच ठाकशी तू मराठ्यांच्या पंचप्राणा. शेंदुरा सभे रणरंग माखला अंगावरी तुझ्या रे भाग्यवंता, काजव्याचा जळतो टेंबा सूर्यबिंब देखता. दिव्य मुरत नखरा नजाकत पावली झुकली ही दिल्ली, आणि मुजऱ्यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाली, मुजऱ्यास्तव तुझ्या औरंग्या तख्त उतरून येई खाली. म्हणून तर कवी कलशांची जीभ छाटली गेली. पुढे स्वराज्य ताब्यात देत नाही, स्वराज्याचा खजिना ताब्यात देत नाही, आणि महत्वाचं म्हणजे धर्मांतर करत नाही, म्हणून संभाजी महाराजांची सुद्धा जीवा छाटली गेली. जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं, शिवाजी काही बेटा था वह गलत राह पर चला नहीं. संभाजी महाराजांचे लाल बुंद तप्त टोकदार लोखंडा सळई घालून संभाजी महाराजांचे डोळे काढले गेले. तेजपुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं, दृष्टि गई पर राष्ट्रोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं. अमर शंभु तू अमर हो गया, तेरा जय जयकार है, कोटि कोटि कंठों में आज तेरा ही गौरव मान है. शेवटी 11 मार्च 1689 रोजी आत्ताच्या पुणे जिल्ह्यामधील भीमा बामा इंद्रायणीच्या तीरावर असणाऱ्या तुळापूर या ठिकाणी संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं. मात्र त्यांच्या बलिदानामुळे, त्यांच्या त्यागामुळे महाराष्ट्रातला प्रत्येक सामान्यातला सामान्य माणूस जागा झाला, पेटून उठला. गवताचे भाले झाले, घराघराचे किल्ले झाले, आणि याच शौर्यामुळं सारा महाराष्ट्र औरंगजेबाच्या विरोधात लढला, संघर्ष केला, आणि औरंगजेब याच महाराष्ट्राच्या मातीत गाडला, संपवला. औरंगजेबानं काफी खान असा लिहितोय त्यावेळेचा इतिहासकार, या औरंगजेबानं आमच्या पातशाहानं जर आहे त्या खजिन्यामध्ये पृथ्वी विकत घ्यायची ठरवली असती तर अर्धी पृथ्वी घेता आली असती. एवढा खजिना महाराष्ट्रात खर्च केला, मात्र मराठा साम्राज्य बुडवता आलं नाही. उलट मराठा साम्राज्यानं महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसानं, 18 पगड जातीच्या माणसानं या औरंगजेबाच्या विरोधात लढा देऊन औरंगजेबाला याच महाराष्ट्राच्या मातीत गाडलं. आणि कुठं गाडलंय तर हे अहिल्यानगर नावाच्या ठिकाणी उपनगर भिंगार म्हणून आहे. या भिंगार मध्ये आलमगीर नावाची इमारत आहे. याच ठिकाणी 20 फेब्रुवारी 1707 रोजी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. आणि त्याच्या इच्छेनुसार औरंगजेबाची कबर जी आहे आत्ताच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद या ठिकाणी झैनुद्दीन नावाच्या संताच्या समाधीच्या किंवा कबरीच्या शेजारी त्याची कबर आहे. औरंगजेबाच्या शिक्षकाचं गुरुचं नाव मीर मोहम्मद हकीम आहे. आणि औरंगजेबाची कबर एका सुफी, एका मुस्लिम संताच्या झैनुद्दीन या संतांच्या शेजारी या कबर आहे खुलताबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. अशा रीतीचा हा औरंगजेब मोगल सम्राट, ज्याचं परीक्षेच्या दृष्टिकोनातून व आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपण समग्र चरित्र पाहिलं, आपण त्याचा समग्र अभ्यास केला. एकदा रिव्हिजन घेऊ की काय काय पाहिलं आपण या औरंगजेबा संदर्भात. एकदा रिव्हिजन घेतली म्हणजे संपला विषय. औरंगजेबाचा कालखंड, औरंगजेबाचा हे सगळ्या घटना आपण इथं क्रमाने पाहिल्या बघा. 1658 जन्म आहे, 34 ला पहिली राजकीय नियुक्ती, दख्खनचा सुभेदार 36 ते 44, 37 ला लग्न आहे, 45 ला गुजरातची सुभेदारी, 47 ते 52 पुन्हा दख्खनची सुभेदारी, 53 ला औरंगाबाद नाव ठेवले, 58 ला धरमतरची लढाई, पुढच्या 58 ला सामुगडची लढाई, पुढच्या 58 ला राज्याभिषेक आहे आग्र्यामध्ये, 59 ला खजवा देवराईची लढाई आणि दिल्लीतला राज्याभिषेक आहे. आणि मग या भावाची हत्या वगैरे कुटुंबातले 1667 छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे आग्र्याच्या दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये त्याच्या दरबारामध्ये आहेत. त्यानंतर औरंगजेबाचा तो प्रसंग पाहिला. गुरु तेग बहादूर यांची हत्या, 1679 बीबी का मकबरा, पुरा तिथं जिजिया कर शर्यत कर, 1687 ला विजापूरची आदिलशाही बुडवली. आणि त्याच्यानंतर मग औरंगजेबाचा अशा रीतीचा शेवट आहे. आजच्या लेक्चरमध्ये औरंगजेब मोगल सम्राट आपण पाहिलाय. आजच्या लेक्चरमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. थँक्यू.